जय महाराष्ट्र. पंढरपूर शहरातील व तालुक्यातील सर्व विठ्ठल भक्त असतील, आपले सर्व भाविक भक्त असतील, आपल्या महाराष्ट्रातील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी एक कळकळीची विनंती, या ठिकाणी एक गोष्ट मला या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायची की ज्या पद्धतीने काही प्रकार चुकीच्या पद्धतीने मेसेज पंढरपूर शहरातून फिरवण्याचं काम काही लोकांनी, तथाकथित अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते या लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे, ते आज त्यांच्या या ठिकाणी आम्ही उलगडा करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून बीव्हीजी कंपनी ही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कार्यरत आहे. त्या कंपनीच्या विरोधामध्ये अनेक लोकांनी षडयंत्र केले. ते कंपनी बाजूला निघावी, त्या कंपनी मंदिरात निघून जावी, वारकऱ्यांना हार मान होते, अमुक होते, तमुक होते, असे अनेक आरोप त्या कंपनीवर या ठिकाणी होत आले आहेत. पण एकही आरोप मात्र त्या ठिकाणी सिद्ध झालेला नाही. तो जर सिद्ध होत असता तर आम्हीही त्या कंपनीच्या विरोधात त्या ठिकाणी गेलो असतो. पण कंपनीच या ठिकाणी फक्त बदनाम होत नाही, तर त्या कंपनीच्या बाजूनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुद्धा तेवढंच या ठिकाणी बदनाम व्हायला लागलेले. त्यामुळं मी जे आरोप करणारे, जे आमच्या पंढरपुरातले जे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेणारे असतील, अध्यक्ष असतील, यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच एखाद्या कंपनीवर किंवा मंदिर समितीवर तुम्ही आक्षेप घ्यावा. आता गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी एक बातमी अशी फिरते ती माझ्या निदर्शनास आली की बीव्हीजी कंपनीनं दिवाळी निमित्त जे त्यांचे कर्मचारी आहेत, मग रक्षक ग्रुप असतील, तुमच्या सिक्युरिटी मधील असतील, झाडझूड करणारे असतील, साफसफाई करणारे कर्मचारी असतील, अशा अनेक त्यांचे जे जो स्टाफ आहे त्या स्टाफला त्यांनी दिवाळीची एक भेट वस्तू म्हणून काही मसाल्याचे पाकिट त्यांनी या ठिकाणी भेट वस्तू म्हणून कंपनीनं त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं, स्वतःचं मार्केटिंग असल्यामुळे त्यांनी त्या सर्व कर्मचाऱ्यांना दिलं. तर त्यातील एका पुढीवर चिकन मसाला म्हणून नाव आहे. आता ठीक आहे, चिकन मसाला नाव आहे, तुम्ही आक्षेप घेतला, ठीक आहे, तुम्ही जागृत आहात, तुम्ही ती आक्षेप घेतला, तुम्ही त्यांना ती जाब विचारता, अहो पण तुम्ही त्याच्या खोलात घुसायला पाहिजे होतं, तुम्ही त्याचे पूर्ण अभ्यास करायला पाहिजे होतं. आता बाजारामध्ये घरकुल मटण मसाला हे मिळतोच, तो शुद्ध शाकाहारी लोक तुम्ही वरणाला भाजीला ते वापरतातच. मग त्याच्यावर घरकुल मटण मसाला म्हणजे तो मटण झालं का? तशाच पद्धतीचं या ठिकाणी चिकन मसाला म्हणून बीव्हीजी कंपनीनं दिलेलं आहे. त्यांचं प्रोडक्ट अशा पद्धतीने त्यांनी ही किट तयार केलेलं आहे. आता ह्या किट मध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे, तर या किट मध्ये त्यांनी 1 तिखटाची पुडी, 2 श्वास, हे तुम्ही सांगणार नाहीत, 2 जॅम जे लहान मुलं खातात आवडीनं, हे 2 जॅम, 1 श्वास, 1 हळदीची पुडी आणि हे 2 चिकन मसाला म्हणून दिलेले. पण ह्याच्यामध्ये मला फक्त या निर्देशनास का आणून द्यायचंय की तुम्ही बदनामी करताना डोळे झाकून लोकांवर बदनामी करताय का? विठ्ठल मंदिर आमचं बदनाम करताय का? आपल्या भारत देशामध्ये नियमानुसार जे नॉनव्हेजचं जर एखादा पदार्थ असेल किंवा तर त्याच्यावर लाल कलरचा ट्रेडमार्क येतो. नॉनव्हेजचा जर पदार्थ असेल तर त्याच्यावर लाल कलरचा ट्रेडमार्क येतो. त्यातल्या एकाही पदार्थावर तुम्ही मला दाखवा की कुठल्या पदार्थावर लाल मार्काचा ट्रेडमार्क आहे. आता हे चिकन मसाला त्यांनी जो आवचा भाव केलाय, चिकन मसाला दिला, चिकन मसाला, अरे त्यांनी चिकन दिलं नाही, चिकन मसाला दिलाय, त्याच्यावर हे हिरवा आहे, शासनाच्या दिलेल्या नियमाप्रमाणे हिरवा ट्रेडमार्क आहे. हे शुद्ध शाकाहारी कच्चा मसाला आहे, हे नॉनव्हेज मध्ये मोडत नाही. जे आक्षेप घेणारे, जे कालवा करणार का नाही, ह्या लोकांना माझं सांगणं आहे, एखाद्या जर व्यक्तीला, एखाद्या कंपनीला बदनाम करायचं कारणच येतं. कारण तुम्ही बदनाम का करताय सगळ्या दुनियाला माहिती आहे. हो, तुमची कंपनी तिथं बसली नाही, तुम्हाला तिथं काय मिळलं नाही, तुम्हाला तिथं कोणी निभाव घेतला नाही, म्हणून ह्या गोष्टी तुम्ही चालू केल्यात आणि आमच्या वारकरी बांधवांची तुम्ही डोकं हे करायला लागलात. चुकीच्या पद्धतीचा मेसेज या ठिकाणी चाललेला आहे. वारकऱ्यांनाही माझी विनंती आहे, सर्व भाविकांना विनंती की चुकीच्या अफवावर विश्वास ठेवू नका. हे जे पदार्थ दिलेले आहेत हे शुद्ध शाकाहारी पदार्थ आहेत, हे नॉनव्हेज पदार्थ नाही. त्यामुळे वारकऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचा कसल्याही संभ्रम डोक्यामध्ये ठेवू नये. आमचे सहकारी मित्र वीर महाराज त्यांनी सुद्धा बघितलं नाही, त्यांनी बाहेर दिली. माझं महाराजांनी या ठिकाणी सांगणे, महाराज हे बघा तुम्ही, ह्याच्यावर हिरवं चिन्ह आहे, हे बरं, हे का तुम्ही आम्ही मारलेलं नाही, शासन मान्यता चिन्ह आहे.
तर हिरवं चिन्ह हे शुद्ध शाकाहारीचं जर प्रतीक असेल तर तुम्ही याला नॉनव्हेज दिलं म्हणून का कालवा करताय? अशा चुकीच्या पद्धतीचा मेसेज पंढरपूर शहरात अनेक दिवसापासून या कंपनीला बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी चालू आहे. मी तर म्हणतो काही लोकांनी या ठिकाणी सुपारी दिली का काय माहिती कंपनीला घालवा म्हणून. पण ह्या कंपनीचं प्रामाणिक कामे मागच्या वेळेस हाणमार झाली म्हणून तुम्ही बातमी उठवली. अहो, ज्या वारकऱ्याला हाणमार झाली त्याच वारकऱ्यांना पोलिसांना लिहून दिले की आमच्यात बातचीत झाली म्हणून, आणि तुम्ही कालवा केला. या अशा गोष्टी चालत नाहीत. त्यामुळे सर्व भाविकांना, पंढरपूर शहरातील जनतेला आणि तालुक्यातील जनतेला माझं या ठिकाणी प्रामाणिक आव्हान आहे की जे काही लोक चुकीच्या बातमी या ठिकाणी पसरवत आहेत कंपनीच्या विरोधात, तशा पद्धतीचा कुठलाही प्रकार या ठिकाणी नाही. कसल्याही प्रकारचं नॉनव्हेज म्हणून कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं नाही. हे सगळं प्रोडक्ट शुद्ध शाकाहारी आहेत. स्वतः बीव्हीजे कंपनी ह्याची निर्माती आहे. त्यामुळं त्यांनी दिवाळीची भेट म्हणून या ठिकाणी कंपनीनं दिलेली आहे. आणि या ठिकाणी आता कंपनीला माझं या ठिकाणी सांगणे की तुमच्या विरोधात जर अशी एखादी चुकीची आखवड तर तुम्ही त्यांच्यावर कंप्लेंट दाखल करावी की आमची बदनामी या ठिकाणी केली म्हणून. तर मी एक पंढरपुरात जागृत नागरिक म्हणून या ठिकाणी माझं कर्तव्य म्हणून, कारण ह्याच्यामध्ये आमचं पांडुरंग मंदिर बदनाम होतंय म्हणून मी आज मला या ठिकाणी मुलाखत द्यायची वाटली. त्यामुळं इथून पुढे जर कोणी विठ्ठल रुक्मिणीला जर मंदिराला बदनाम करत असेल तर निश्चित त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उभं राहायशिवाय राहणार नाही. कर्मचाऱ्यांना चिकन मसाला दिला म्हणून बीव्हीचे कंपनीला राजेंद्र शेळके साहेब कार्यकारी अधिकारी यांनी नोटीस काढली. जर तशा पद्धतीचं जर राजेंद्र शेळके साहेबांनी जर नोटीस काढली असेल तर माननीय शेळके साहेबाला आम्ही या ठिकाणी जाब विचारू. आम्ही निवेदनामार्फत, लेखी कागदोमार्फत कुठल्या बेसवर तुम्ही नोटीस काढली, त्या नोटीसवर तुम्ही आधार काय दिला. बर, हे जी दिलेले बीट हे तुमच्या पुढे प्रत्येकावर हिरवा टेंड मार्क आहे. मग हे शुद्ध शाकाहारी हे तर क्लिअर आहे ह्याच्यामध्ये. बर, ह्याच्यावर विश्वास नसेल तर ह्यांनी तपासून आणावं. कोणाकडनं तपासून आणावं ह्याच्यामध्ये काय नॉनव्हेज मिक्स केलंय का. म्हणजे कुणी जर उद्या उठायचं तर मी उद्या उठून कालवा करू का मान्य शेळके साहेबांनी ह्यामध्ये अमुक अमुक अपराध केला, शेळके साहेब स्वतःला नोटीस काढतील का. अशा चुकीचं जर होत असेल, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरनं करण्यावरनं जर तुम्ही कंपनीला जर वेटीस धरत असाल तर या ठिकाणी आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही कंपनीच्या मुळामध्ये पंढरपूर शहरात ह्या कंपनीला विरोध करणारा पहिला मीच होतो. ह्या कंपनीला विरोध करणारा कंपनी मंदिरात बसू नये म्हणून मीच होतो. आणि आज जी विरोध करताना ते कंपनीच्या बाजूने होते. पण माझा स्वभाव असा आहे, जर जिथं चांगलं काम असेल तर तिथं शाबासकी पण द्यावी आणि चुकलं असेल तर का न धरावा. तशा पद्धतीचं कंपनीचं काम चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कंपनीच्या मार्फत माझ्या भागातील, अजून काही भागातील झोपडपट्टीतील माझे सर्व गोरगरीब बांधव त्या ठिकाणी माता बहिणी कामाला आहेत हो. त्यांच्या सणासुदीच्या टायमिंगला तुम्ही त्यांच्या पोटावर काय बांधत आहे. ह्यांच्या बाईटमुळं 1.5 ते 2 महिने अजून आमच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी दिल्या नाहीत. का तर ह्यांनी नोटिसा दिल्यात म्हणून पगार मंदिरनं थकीत ठेवले. मग जर शेळके साहेबांना अशा प्रकारचे जर काय नोटीस काढला असेल तर आम्ही लेखी निवेदनामार्फत माननीय शेळके साहेबांना सुद्धा या ठिकाणी आम्ही जाब विचारू की तुम्ही कुठल्या आधारे त्यांना नोटीस काढली हे आम्ही त्यांना निश्चित विचारू. काय महिला पण आता रस्त्यावर उतरणार त्यासाठी हे संदर्भात काय ह्या माता भगिनी जर म्हणत असतील रस्त्यावर लोकशाही आहे, त्यांना जर त्यांच्या पद्धतीनं जर उतरायचं असेल उतरू शकतात. ते तर मी काय कोणाचं म्हणजे हे नाही. लोकशाही पद्धतीने तुम्ही विरोध करू शकता. पण आपण विरोध कशाला करतो. एखाद्या गोष्टीला विरोध करताना जर ती 100% चुकीची असेल तर त्या विरोधात मी सुद्धा तुमच्यासोबत शामिल आहे. पण विरोध करण्याचं कारणच नाही. इथं नॉनव्हेजचा काही विषयच नाही ना. इथं सगळा शुद्ध शाकाहारी सगळे मठ तुमच्या समोर आहे. इथं ह्याच वस्तू सर्व कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. काही वेगळी वस्तू कुठली दिली मी आवर्जून त्यांच्याकडे एक किट मागून तुम्ही काय काय दिलं हे मला बघू द्या. यात प्रत्येक गोष्टीवर हिरवा टेंड मार्क आहे. तुम्ही कुठलीही वस्तू ह्यातली बघा, सगळ्या गोष्टीवर ह्यांचा हिरवा टेंड मार्क आहे. मग कशामुळे काय कारणच आहे ना. मग ह्याचा अर्थ उघड आहे की तुम्हाला काय त्या कंपनीने दिलं नाही, किंवा तुमची कंपनी तुम्ही जी त्यात टाकली होती, 2 कंपनी होत्या त्या आमच्या सहकार्याच्या त्याच्यामध्ये, त्या त्यांच्या बसल्या नाहीत म्हणून तुम्ही कालवा चालू केलाय. साहजिक काही सरळ उत्तर याच्यात. त्यामुळं ज्या माता भगिनी आमच्या जर म्हणत असेल तुम्ही उतरू शकता, पण पूर्णतः त्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही त्यात उतरावं एवढीच माझी विनंती.